मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये समर्थ रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोकाचं पठण व्हावं अशा प्रकारचा प्रस्ताव माजी महापौर आणि सध्याच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी मांडलेला आहे। मात्र या सगळ्याला एमआयएम पक्षाकडून विरोध करण्यात आला आहे आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत एमआयएम पक्षाचे गटनेते विजय उबाळे सर आपल्यासोबत आहेत। आताच्या प्रतिक्रिया येतात त्यामध्ये मनसे तसा विरोध करत नाहीये, भाजप सुद्धा विरोध करत नाहीये आणि ठाकरेंच्या शिवसेनेत प्रस्तावच मांडलेला आहे। का आहे विरोध मनाचे श्लोकचं पठणाची सक्ती करण्यासंदर्भात? कोणाचाही विरोध नसेल, पण आमचा विरोध आहे। मी एमआयएमचा गटनेता म्हणून गटनेता आणि आमचे जेवढे नगरसेवक आहेत सर्वांचा ह्या गोष्टीला विरोध आहे, या ठरावाला विरोध आहे। विरोध ह्याच्यासाठी मनाच्या श्लोकांना विरोध नाही आहे, तर मनाचे श्लोक हे महानगरपालिकेच्या शाळांमध्ये सक्तीचे करावे ह्याच्यासाठी आमचा विरोध आहे। आणि महानगरपालिकेच्या शाळा ह्या धर्मनिरपेक्ष आहेत आणि तिथे एका विशिष्ट धर्माचे साहित्य लादलं जात आहे, तर ही आणि अनिवार्य केले जाते, तर ही गोष्ट चुकीची आहे। काय नेमकं तुमचं स्टँड काय असणार? म्हणजे असं म्हटलं जातं की मनाचे श्लोक याचं जर पठण केलं किंवा मनाचे श्लोक म्हटले तर एकतर संस्कार विद्यार्थ्यांना होतील, त्याशिवाय त्यांचे उच्चारण हे सुधारेल आणि मनसे असेल, ठाकरेंची शिवसेना असेल, त्यांचं हेच म्हणणं आहे की जर संस्कार मुलांना मिळत असतील तर मग काय हरकत आहे? मी परत एकदा रिपीट करतो की मनाच्या श्लोकला आमचा विरोध नाही, पण महानगरपालिकेच्या शाळेमध्ये सर्व विविध धर्माची लोक येतात, विविध धर्माचे स्टुडंट्स असतात। मग तिथे एकाच धर्माचं जर तुम्ही साहित्याचं पठण केलं किंवा ते सक्तीचं केलं तर ती चुकीची गोष्ट आहे। मग सगळेच असं म्हणतील की उद्या आमच्याही धर्मामध्ये या गोष्टी आहेत आणि जर तुम्ही बोलताय उच्चार स्पष्ट व्हावे त्याच्यासाठी वेगळे कोर्सेस आहेत, ते महानगरपालिकेने राबवावेत त्यांच्या शाळेमध्ये। आणि महानगरपालिकेने मला तर वाटतं मनाचे श्लोक, समजा हे विद्यार्थी आता आज विद्यार्थी आहेत, उद्या हे वोटर होणार आहेत 18 वर्षानंतर आणि हे वोटर झाले की प्रशासनाचा एक भाग होणार आहे आणि एक प्रशासनाचा एक भाग झाला की त्यांना त्यांचे कर्तव्य आणि त्यांचे हक्क कळायला पाहिजेत। त्यासाठी त्यांना संविधान कळणं खूप गरजेचं आहे, भारताचं संविधान। पण एक मनाच्या श्लोकांऐवजी संविधानाचं शिक्षण दिलं। ओके, भारताचं संविधान हे मिनिमम लेवलचं तरी शाळेमध्ये शिकवलं पाहिजे, म्हणजे प्राथमिक दर्जाचं एक संविधान त्यांना शिकवलं पाहिजे। आणि माझी अशी मागणी आहे की महानगरपालिकेने एक प्राथमिक लेवलचं पुस्तिका काढावी आणि ती सगळ्या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये, मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये ती राबवावी आणि त्याचं शिक्षण मुलांना द्यावं। मनाचे श्लोक नको, मनाचे श्लोक नको, ते मनाचे श्लोकांना विरोध नाही, पण ते महानगरपालिकेच्या शाळेमध्ये सर्व जाती धर्माची लोक येतात, तर तिथे तुम्ही एका विशिष्ट धर्माचं साहित्य तिथे म्हणजे त्यांच्यावरती लादणं ॲक्च्युली लादण्यासारखीच गोष्ट आहे। ते तुमच्यासोबत इतर पक्ष काही आहेत जे तुम्हाला पाठिंबा देतील, याला सगळ्याला विरोध करतील, असे काँग्रेस किंवा इतर पक्ष? नाही, आमचं कोणाशी बोलणं झालं नाही आहे किंवा कोणीही आमच्याशी असं बोलणं केलं नाही आहे। आमचा विरोधच आहे या गोष्टीला की मनाचे श्लोक महानगरपालिकेच्या शाळेमध्ये सक्तीचे करावे, अनिवार्य करावे, ह्या गोष्टीला आमचा विरोध आहे। महानगरपालिकेच्या शाळा, मी परत एकदा रिपीट करतो, की धर्मनिरपेक्ष असल्या पाहिजेत, तिथे कोणत्याही एका विशिष्ट धर्माचं किंवा जातीचं किंवा असं काही गोष्टी न केल्या जाव्या, असं मी त्या ठरावाला विरोध करतो, जो ठराव आणलेला आहे किशोरी पेडणेकर ताईंनी, तो ठराव। आणि माझं असं मत आहे की मुलांना भारतीय संविधान कळावं, त्यांचे हक्क कळावेत, त्यांचे कर्तव्य कळावेत, त्यासाठी महानगरपालिकेने एक उपक्रम राबवावा की महानगरपालिकेच्या शाळेमध्ये किंवा भारतामध्ये संविधान शाळेमध्ये शिकवलं जावं, ॲटलिस्ट प्राथमिक लेवलचं तरी शिकवलं जावं। त्यासाठी दर दिवसा नाही, पण आठवड्यातून 1 तास तरी संविधानाबद्दल माहिती दिली जावी, असं माझं मत आहे। त्यामुळे एमआयएम पक्षाकडनं ही भूमिका विजय उबाळे सरांनी मांडलेली आहे। त्यांचं म्हणणं आहे की जर हा प्रस्ताव महापालिकेत चर्चेला येईल तेव्हा एमआयएमकडनं विरोध केला जाईल। त्यांचं एवढंच म्हणणं आहे की महापालिका शाळा या धर्मनिरपेक्ष आहेत आणि धर्मनिरपेक्ष असताना अशा प्रकारे मनाचे श्लोकाचं पठण, त्याची सक्ती करणं, त्याच्याऐवजी संविधानाचं शिक्षण द्यावं, संविधानाचं एक प्राथमिक शिक्षण हे विद्यार्थ्यांना महापालिकेच्या शाळांमध्ये मिळावं आणि तशा प्रकारची चर्चा करताना ती आपली भूमिका मांडणार आहेत। कॅमेरामन अरविंद वारगेसह वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।